हाय फ्रेंड्स, रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज आपल्याला लहान मुलांच्या आवडीचा जो बाहेर आपले पॅकेट्स मिळतात बिंगो, त्याप्रमाणे मी थोडंसं फ्राय करणार आहे। कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे 2 बाउलभर मैदा घेतलेला आहे। तुम्ही अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असंही घेऊ शकता। मी ते 2 वाटी मैदाच घेतलेला आहे। याच्यामध्ये मी काळी मिरी पावडर 1 चमचाभर घेतलेली आहे। बाकीचे कोणतेही मसाले याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे नाही आहे। आणि आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थित सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे मिक्स झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे तेलाचं, तेही कच्च्या तेलाचं मोहन घालायचं आहे। आणि मी ते आता 2 चमचे मोठे चमचे कच्चं तेल घालतेय आणि हे व्यवस्थित पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हाताने मिक्स न करता चमच्याने करते मी। आणि आता व्यवस्थित आपण हाताने चोळून घ्यायचं आहे। हा पदार्थ खूप छान होतो आणि मुलं आवडीने खातात आणि क्रिस्पी पण बनतो। हा बाहेरचं देण्यापेक्षा असं घरच्या घरी करून मुलांना दिलं की चांगलं असतं। बाहेर कोणत्या आणि कशा पद्धतीने करतात किंवा तळतात कोणत्या तेलामध्ये हे आपल्याला माहिती नसतं। घरच्या घरी असं थोडंसं हेल्दी आणि पूर्ण हेल्दी करायचं असेल तर गव्हाचं पिठाचंही तुम्ही करू शकता आणि निम्म गव्हाचं पीठ आणि निम्म मैदा घेऊन पण करू शकता, पण मी ते पूर्ण मैदा घेतलेला आहे। व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हे। आता व्यवस्थित इथे मैद्याला आपण पीठ चोळून घेतलेलं आहे। पण कशी दाबली जाते ही, म्हणजे व्यवस्थित चोळलं गेलेलं आहे तेल याच्यामध्ये। आता थोडंसं पाणी घालून आपल्याला हा मैदा घट्ट असा मळून घ्यायचा आहे। आता हे घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे, हे पहा। आता हे मी अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवणार आहे, त्यानंतर पुढची प्रोसेस। आता या अर्ध्या तासाच्या रेस्ट नंतर व्यवस्थित छान भिजलेलं आहे। चला आता आपण लाटायला घेऊयात। पोळपाटावर थोडासा मैदा घेतलेला आहे आणि ते असा गोळा मी या साईजचा करून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित आपल्याला थोडासा जाडसरच ठेवायचा आहे, जास्त अगदी पातळ नाही करायचं। गोल असा लाटून घ्यायचा आहे हा। अशा पद्धतीने आता लाटून झालेला आहे। आता मी व्यवस्थित असं कट करून घेते याला। आधी असे आडवे मोठे मोठे काप द्यायचे आहेत, साधारण 2 इंच एवढा। आणि यातली मी आता ही पट्टी काढून घेते। आता या अशा 2 पट्ट्या मी ठेवून घेतलेल्या आहेत। याला आपण आता ट्रायंगल शेपमध्ये कट करायचं आहे असं। अशा पद्धतीने हे मी ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेतलेलं आहे। आता हे तळताना फुगू नयेत म्हणून आपल्याला थोडंसं फॉर्कने याला थोडंसं असं टोचून घ्यायचं आहे प्रत्येक ट्रायंगलला। अशा पद्धतीने मी आता सगळे टोचून घेते आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते।
अशा पद्धतीने हे लाटून याच्यावर मी टोचे मारून घेतलेले आहेत प्रत्येकावर। आता मी तळायला घेते। आता मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे ऑलरेडी। आता याच्यामध्ये हे मध्यम आचेवर तळायचे आहेत आपल्याला। हे आपण हळूहळू एक एक सोडूया आणि मध्यम आचेवर व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया। आता एक बाजू व्यवस्थित तळून झालेली आहे। आता दुसरी बाजू पण झालेली आहे। पटकन तळून होतात ते आता आपण बाहेर काढून घ्यायचे आहेत। हे पहा छान असे तळलेले आहेत। अशा पद्धतीने मी आता सर्व हे तळून घेते। अशा पद्धतीने हे आता सर्व तळून झालेले आहे। याला आपण आता थोडा मसाला लावायचा आहे आपल्याला। तर तो मसाला कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवते। ऑलरेडी आपण पीठ मळताना काळी मिरीची पावडर घातलेली आहे, त्यामुळे त्याला तिखटपणा तर आलेलाच आहे। थोडासा आपण अजूनही त्याला स्पायसी करण्यासाठी, म्हणजे लहान मुलांसाठी आपण करतो तरी पण थोडासा आपण तिखटपणा घेण्यासाठी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि इथे मी 1 चमचावर याच्यामध्ये चाट मसाला घेते आहे आणि हा पूर्ण आता मिक्स करायचा आहे। चाट मसाल्याने याला टेस्ट छान येते। आता हे मिक्स झालेलं आहे। आता मी याच्यावर हाताने सगळीकडे व्यवस्थित हा मसाला टाकून घेते आणि थोडंसं टॉस करूया आपण। खालीवर केल्याने लागेल सगळीकडे व्यवस्थित। हातानेच टाकायचं, चमच्याने टाकलं तर एका साईडला पडू शकतं। हे पहा अशा पद्धतीने मी आता हे 3-4 वेळा टाकून घ्यायचं आहे, थोडंसं टॉस करून, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित छान लागेल। अशा पद्धतीने हे टॉस करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने हे स्नॅक तयार आहे। अगदी अवश्य करून पहा, लहान मुलांसाठी अगदी उपयुक्त आहे, आवडीनं खातील आणि ही रेसिपी अगदी म्हणजे विकतच्यापेक्षाही हेल्दी आहे, त्यामुळे ही नक्की करून पहा। आणि ही माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा। थँक्यू।